जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेजवरील क्वेश्चन्स बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला क्वेश्चन आहे, जागतिक दहशतवादी विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक दहशतवादी विरोधी दिन हा 11 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर हे बेंगलोर शहर आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, करो या मरो हा नारा महात्मा गांधी यांनी केव्हा दिला होता? तर करो या मरो हा नारा महात्मा गांधी यांनी 1942 या साली दिला होता। भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले होते? तर भारतामधील पहिले महिला विद्यापीठ हे महर्षी कर्वे यांनी सुरू केले होते। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कसारा घाट कोणत्या दोन महामार्गादरम्यान येतो? तर कसारा घाट हा नाशिक ते मुंबई या दोन महामार्गादरम्यान येतो। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे? तर आदर्श गाव ही संकल्पना अण्णा हजारे यांची आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पैठण हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते? तर भारतातील डायमंड हार्बर शहर हे कलकत्ता शहर आहे। या शहराला भारतामधील डायमंड हार्बर असे म्हटले जाते। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो? तर वित्त आयोग हा राष्ट्रपती यांच्याकडून नेमला जात असतो। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मदर तेरेसा यांना कोणत्या संशोधनाचा नोबेल पुरस्कार दिला होता? तर मदर तेरेसा यांना शांतता या संशोधनाचा नोबेल पुरस्कार दिला गेला होता। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, फाउंटन पेनचा शोध कोणी लावला होता? तर फाउंटन या पेनाचा शोध लुईस वॉटरमन यांनी लावलेला होता। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सन 1981 साली कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून जालना जिल्हा तयार केला होता? तर सन 1981 साली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या विभाजनातून जालना जिल्हा स्वतंत्र तयार केला होता। पुढचा क्वेश्चन आहे, सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेमधील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह हा बुध ग्रह आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन खंडादरम्यान असलेला देश कोणता आहे? तर दोन खंडादरम्यान असलेला देश हा रशिया आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा रॉबर्ट क्लाइव्ह हा होता। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर समिधा हे आत्मचरित्र साधना आमटे यांचे आहे। पुढचा प्रश्न आहे, पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली होती? तर पहिली पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1951 रोजी सुरू झाली होती। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर सार्क संघटनेचे मुख्यालय हे काठमांडू म्हणजेच नेपाळ या देशामध्ये आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग म्हणजेच नेदरलँड या देशामध्ये आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, शक्तिस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, लोणावळा व खंडाळा
ही 2 थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर लोणावळा व खंडाळा ही 2 थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, उपरा ही कोणाची कादंबरी आहे? तर उपरा ही कादंबरी लक्ष्मण माने यांची आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जपान या देशाच्या संसदगृहास काय म्हणतात? तर जपान या देशाच्या संसदगृहास डायट असे म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा फक्त राज्यपाल यांना असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर भारतात सर्वात जास्त कटक मंडळे हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये एकूण 13 कटक मंडळे आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर चुंबकीय वेधशाळा ही अलिबाग म्हणजेच रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे? तर नर्मदा आणि तापी या नद्यांच्या दरम्यान सातपुडा ही पर्वतरांग आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकतो? तर चंद्राचा 41% एवढा भाग आपल्याला पृथ्वीवरून सहजपणे दिसू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नागार्जुन सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर नागार्जुन सागर हा धरण प्रकल्प कृष्णा नदीवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रूरकेला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर रूरकेला लोह पोलाद प्रकल्प हा ओरिसा या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कोठे आहे? तर भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना हा पेरांबूर येथे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, किसान घाट कोणाचे समाधीस्थळ आहे? तर किसान घाट हे चौधरी चरण सिंग यांचे समाधीस्थळ आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, शांतिवन हे समाधीस्थळ कोणाचे आहे? तर शांतिवन हे समाधीस्थळ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या काही शंका असतील तर त्या पण सांगा, आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण कमेंट करा.